सर नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव सोमनाथ पोपट भोसले, राहणार गोटी, तालुका माळा, जिल्हा सोलापूर. आज सर जो द्राक्षाचा प्लॉट आहे, किती दिवसाचा प्लॉट झालाय सर आता? आज 27 दिवसाचा प्लॉट आहे. बरं सर, आज 27 दिवसामध्ये आपल्या प्लॉट वरती जे घड वगैरे दिसत आहेत, सध्या साधारण एका वेलीवरती किती घड आहेत? 70 ते 80 घड आहेत बरं. आणि ते 30-40% इराळीच्या टायमाला काढून म्हणजे टाक. तुमच्या प्लॉट वरती घडांची संख्या ही जास्त ज्यादा होती. ज्यादा होती. ज्यादा असल्यामुळे तुम्ही हा, एक्स्ट्रा झालेले जे एक्स्ट्रा घड झाले आहेत ते काढून काढून टाकले. हा, हा. आज मी तिला तुमच्या प्लॉट वरती घड किती आहेत? आज मी तिला 80-85 कुठं 90 आहेत. 80-85 झाड पोचतं का सर? नाही पोचत, कमीच का आणि म्हणजे पण कमी करावं लागतं. अजून पण तुम्हाला कमी करावं एक लागतं. 30 ते 40 40 घड, म्हणजे साधारण एका वेलीवरती 55-60 घड तुमचे राहून हा, बाकीचे तुम्ही इराळणी करणार. इराळणी करणं. बरं सर, आता जे सध्याचं जे वातावरण किंवा भौगोलिक परिस्थितीचा जर अंदाज घेतला किंवा जे इतर शेतकऱ्यांचा अंदाज घेतला, तर इतर शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती घडांची संख्या कमी आहे आणि तुमच्या प्लॉटवरती घडांची संख्या जास्त आहे, असं का बरं सर? याच म्हणजे रेस्ट बहारला जे एप्रिल छाटणीला योग्य नियोजन तुमचं हे आपलं तुमची भेट झाली गेल्या 6 बर महिन्यापूर्वी. आमची एकदा बेसळ वापरून बघा म्हणला तुम्ही. बर ते तुमचं आणलं जैविक. बर जैविक अधिक तुम्ही रासायनिक दोन्ही कॉम्बिनेशन करा म्हणलं, ती आम्हाला भरपूर फायदा झाला त्याचा. बर साधारण तुमची एप्रिल छाटणी होती. एप्रिल छाटणीच्या वेळेस आपलं बोलणं झालं, हा, तर त्या टायमिंगला तुम्ही भाग्यलक्ष्मी डेअरीचे हा, जे हा. 5 प्रकारची खत आहेत, खत त्याच्यामध्ये सॉइल गेन असेल, फॉस गेन असेल, पोटा गेन असेल किंवा सिलिगेन असेल, हे मिक्स तुम्ही खत ह्या झाडाला दिला होता दिला होता. आणि त्याच्यासोबत तुम्ही एक रासायनिक थोडंफार दिलं. थोडंफार दिलं. रासायनिक म्हणजे 10%. 10% रासायनिक बाकीचं. साधारण सर एका झाडाला तुम्ही किती डोस टाकला होता? साधारण 750 ग्रॅम एका झाडाला प्रति झाड टाकला होता. प्रति झाड 750 ग्रॅम हा. एका झाडाला. त्याच्यामध्ये कंपोस्ट आला, कंपोस्ट सगळं दाणेदार आलं आणि ते तुमचं जे काय असेल ते रासायनिक हा. थोडं तुम्ही 10% टाकलं. टाक. बरं सर, ज्यावेळेस तुम्ही एप्रिल छाटणीला ही डोस टाकला होता, हा. आता तुम्ही फार पूर्वीपासून द्राक्ष बागायतदार आहे. हा. तर सर, आमचा भाग्यलक्ष्मी डेअरीचा डोस टाकल्यामुळं तुम्हाला काय बेनिफिट झाला असं वाटतंय? नाही, खर्च कमी झाला, आमच्या फवारण्या कमी झाल्या. बाकी जे रासायनिक वापरत होतो त्याबरोबर आम्हाला फवारण्या पण जादा करावं लागत होत्या. बरं. त्याचा रिझल्ट असल्यामुळे काडी पक्क व्हायला काही अडचण आली नाही. तर सर, तुम्ही रासायनिक वरती करत असताना आणि भाग्यलक्ष्मीची उत्पादनं वापरल्यानंतर तुम्हाला खर्चात किती बचत झाली असे वाटतंय? किती टक्के झाला असेल? 30 ते 40% खर्चात बचत झाली. म्हणजे साधारण फवारण्या किती कमी झाल्या असतील तुमच्या? साधारण बघा, फवारणी 20 ते 25 फवारणी कमी झाल्या. बरं. पावसाळी वातावरणात दररोज फवारणी करावी लागते, ती आम्ही आठवड्याला एकच करायचो. का तर काय आम्हाला ही प्रॉब्लेम झाला नाही. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही गोड छाटणी झाली तुमची. हा. गोड छाटणी होऊन आज किती दिवस झाले? आज 27वा दिवस आहे. 27 दिवस. गोड छाटणीला तुम्ही अजून डोस दिलेला नाही दिला. आता तुमचा जो रिपीट डोस होणार आहे, तो फ्लावरिंग नंतर तुम्ही देणार आहे. नंतर देणार. तर सर, फ्लावरिंग नंतरच्या डोसला तुम्ही उत्पादन वापरणार नाही, 100% वापरणार. का हो सर, एवढा विश्वास? एप्रिल छाटणीला आम्हाला अनुभव आलाय ना त्याचा. बर. हा, प्रत्यक्ष आम्ही आणि आता तुमची 2 कॅन वापरली, जीवगेनची 2 स्लरीची 2 कॅन वापरली. कॅन वापरली, ती त्याचा टॉप रिझल्ट आहे. बर, काय रिझल्ट वाटतंय सर त्याचा? काळोखी आणते, घडाला साईज आली बघा. 27 दिवसाचा घड आहे. हा. जवळजवळ 6 ते 7 इंच. तुमच्या गोड छाटणीनंतर तुम्ही पाऊस काळ होता, पाऊस भरपूर होता. सतत एक होता. 8 ते 10 दिवस पाऊस होता. तर बऱ्याचशा बागायतदार लोकांचे प्लॉट मधले घड जिरून गेले. आपला जिराचा विषय झाला नाही साहेब. आपल्या इथं काय नाही, खाली जर गेला तर आपल्या ड्रिपच्या लेवल 3 फूट बागात पाणी असतं. बर बर. त्याचा व्हिडिओ नाही आता सध्या आपल्याकडे दाखवला असतो आम्हाला. बर. पण काहीच अडचण आली नाही. जसं इथं प्लॉटला जसं घड आहे तसं पाण्यात सुद्धा घड आपल्याला लागले. बर. एकंदरीत तुमच्या सांगण्यानुसार असा अंदाज बांधता येतोय की भाग्यलक्ष्मीची उत्पादनं जर वापरली तर शेतकऱ्यांनी बिनधास्त शेती करू शकतात. 100% खरं आहे. बरं, आता गोड छाटणीनंतर जे तुमचा प्लॉट चालू आहे, ह्या कंडिशन मध्ये मागच्या तुलनेत ह्या वर्षीचा स्प्रे शेड्यूल मध्ये किंवा खर्चामध्ये काय बचत झाली का तुमची? हो, 100% बचत झाली नाही. अंदाजे आमचा खर्च पाऊस असताना सुद्धा खर्च कमी झालेला आहे. बर. रोगराई नाही, काय नाही.
स्प्रेच्या शेड्यूल मध्ये तुम्हाला बचत होती असं वाटतंय हा का काय? 100% बचत आहे. बर बर. सर आता एवढं सगळं झालं, तुम्ही आमच्याकडचा 1 एकर साठी जो डोस आणला होता हा हा तो रासायनिकच्या तुलनेत खर्चिक आहे का? नाही नाही, रासायनिक पेक्षा कमी आहे तुमचं. कमी आहे. हा 100% रिझल्ट चांगले आहेत. रिझल्ट टॉप आहे, खर्च कमी आहे आणि ह्याला बाकीचं पण रासायनिक द्यावं लागत नाही ना लय. बर बर. कमी हा खर्चामध्ये कमी होत आहे. खर्चात फवारण्या वाचतात, दुसरं काय. साधारण सर 1 एकर साठी तुमचा खर्च किती झाला डोसचा? डोसचा साधारण झालाय बा 11,500 काच्या दरम्यान झाला. बर 1 एकर साठी एक तुम्ही एकरसाठी, दिलेला आहे. हा एक एकरसाठी. आमची अपेक्षा होती की एक किलोने टाका, हा तुम्ही 750 टाकला. 750 टाकला होता. बरं भाग्यलक्ष्मीची उत्पादनं वापरून तुम्ही समाधानी आहात का? हो 100% समाधान आहे. इतर शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे हा का? इतर शेतकऱ्यांनी जरूर वापरावी ती. बरं. आपला स्वतःचा अनुभव आहे की बाबा रासायनिक पेक्षा भाग्यलक्ष्मी डेअरीची खत वापरल्यावर 100% म्हणजे खर्च कमीच आहे. अजून एक माझा प्रश्न होता की ज्यावेळेस पाऊस काळ चालू राहतो हं. त्यावेळेस आपल्या प्लॉटला खालची मुळी डॅमेज होती की बंद पडते हा हा आणि वरती मुळी चालू होती. चालू. तशी काय समस्या वाटली का तुम्हाला हे नाही आणि तरी काय नाही वाटली. ज्यावेळेस भरपूर जर 8-10 दिवस जर पाऊस लागूनच राहिला तर ज्या ठिकाणी पाणी साठते त्या ठिकाणी उद्भवू शकते. बरं. परत ती वापसा आला म्हणजे परत आपण ती जिओगेनचं कॅन सोडलं की एक 8-10 दिवसात प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. एकंदरीत तुम्हाला चांगला हा, रिझल्ट आलेला result आहे, आहे. तुम्ही समाधानी आहात. समाधानी 100% समाधानी ओके, आहे. इतर शेतकऱ्यांनी जरूर वापरावं.